मग खतच नाही देत. अजिबात खत नाही अजिबात दिलं. खत नाही. पेरणीपासून तर आतापर्यंत कोणत्याच प्रकारचं यांना खत दिलं नाही. नुसतं अडी पडल्याच्यानं बस फवारे दिले. फवारेच दिले. नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण पुन्हा हायब्रिडच्या शेतातनी आलेलो आहोत आणि रब्बी याच्यातनी बरेचसे व्हेरायटी आहेत. बरेचसे असे व्हेरायट्यामध्ये प्रत्येक शेतकरी वेगवेगळं करायचा प्रयत्न करते, परंतु यांना जी ज्वारी पाहिजेत होती ती मिळाली नाही. त्या कारणानं यांनी हायटेकची 32-01. 3201 हे वाण यांनी पेरलेलं आहे आणि त्यांचे जे कणूस आहे ते अगदी एवढं चांगल्या प्रकारे आहे, ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. परंतु त्याच्या आधी आपण याची माहिती घेऊ यांच्याकडून. नमस्कार दादा. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. रमेश रामभाऊ पागरे. राहणार आगीखेड. आजी हे तर मला एक सांगा की हे किती एकरा क्षेत्र आहे तुमचं? 4 एकर. 4 एकरा क्षेत्र आहे ना. हं. तर नेमकं तुम्ही हे जे हायटेकची 3201 आहे, हे का ज्वारी निवडली? ते बियाणं सापडलं नाही ना विठ्ठल. विठ्ठलचं बियाणं सापडलं नाही. हं. तरी बी तुम्हाला काय सांगितलं की याची रिझल्ट काय लागेल? 20 क्विंटलच्या जवळपास. बरं. तर याची लागवड कधी केली होती तुम्ही? 3 महिने झाले आता. 3 महिने झाले आहे ना. हो. तर याला खते वगैरे कोणती दिली होती मग? खतच नाही देत. अजिबात खत नाही अजिबात दिलं. खत नाही. का बरं? पेरता वेळी बी नाही. हां. डबल बी नाही. युरिया नाही टाकला आणि काहीच नाही. बिगर खताचं आहे. बगर खताचं आहे. बस. खतच नाही देत. यांनी फक्त फवारे दिले. हां. बस. फवारे किती झाले याला? 3 फवारे दिले. याला 3 फवारे दिले आहे ना. हं. ते अळीसाठीच फक्त. फक्त अडीसाठी. हं. म्हणजे अडी का बरं आली होती? अळी पोकाळ्यात पडली त्यानं. फोंगळ्यात पडली होती हं. या वातावरणाच्यानं. हं. म्हणजे यावर्षी जे वातावरण समजा आलं होतं हं. त्यानुसार या फोंगळीतनी अळी पडली अळी होती. पडली. तर जवळपास याच्यातनी अळी पडत असते का पण नेमकं? हो, अळी पडली. पडत असते आहे ना. हो, अळी पडली. फक्त त्या अळीचाच आपल्याला लक्ष देणं आहे त्याच्यात. हो. मक्यात, हो. हायब्रिडात अळी पडतेच. या शेतकऱ्यांनी पेरणीपासून तर आतापर्यंत कोणत्याच प्रकारचं यांना खत दिलं नाही. नुसतं अडी पडल्याच्यानं बस फवारे दिले. फवारेच दिले यांनी आणि ते हलक्या स्वरूपाचे, हलक्या सौर. जास्त महागवाले नाही समजा, आहे ना. नाही. तर आज किती एकरा क्षेत्र आहे? 4 एकर. 4 एकरा क्षेत्र आहे. काय आशा आहे तुम्हाला की 4 बा पाहिजे. काय एकरी पडायला पाहिजे समजा, झडती याची काय लागायला पाहिजे? आता 4 एकरात आता 70-80 पोते व्हायला पाहिजे. 70-80 पोते व्हायलाच हो, पाहिजे, व्हायला पाहिजे. अशी आशा आहे तुम्हाला. हो, ज्या पद्धतीनं तुमचा प्लॉट बसलेला आहे हो. त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते की आपल्याला हे झडती लागायलाच पाहिजे. लागायलाच पाहिजे. तर हे मागच्या वर्षी घेतलं होतं का तुम्ही? नाही मागच्या वेळी. पहिलंच वर्ष. पहिलंच वर्ष आहे ना. पहिलंच वर्ष. तर नेमकं तुम्ही विठ्ठल घेतो म्हटलं आणि हे कसं काय नेमकं? हे विठ्ठल भेटलंच नाही ना. विठ्ठल मार्केटला भेटलं नाही. अकोल्यात भेटलं नाही. हां. तर मग ते आणलं. पण विठ्ठलपेक्षा जे कणूज आहे तुमचं हं. हे चांगलं दिसून राहिलं आज रोजी. हो. तर याला डवरे किती झाले? डवरीत 2 फेर. 2 फेर झाले. हो. फवारणी 3 झाल्या. हो. निंदन नाही झाली. निंदन नाही आहे ना. नाही, नाही. कडबा किती होईल अंदाज कम तुमचा? 1000 पेटी निघायला पाहिजे. 1000-1200 दिली. 1000-1200 पेंडी हो. 4 एकरात. हो. बरं. तर याला टोटल आतापर्यंत खर्च किती आला मग तुम्हाला? खर्च आता त्याले 25,000 रुपये खर्च आहे आता. 25,000 रुपये खर्च आहे. हो. पूर्ण टोटल. तर काही ढोरं वगैरे आहे का तुमच्या इथं मग? नाही ढोरं नाही. तर मग कडव्याची समजा याचा विकून खर्च टाकायचं. विकून टाकायचा, परंतु हा जो खर्च लागलेला आहे हा कडव्या येतनीच खर्च निघून जाईल तुमचा, हो, कळब्यातच निघते. ज्वारी न प्यात. ज्वारी नफ्यातनी. हो. तर आज काय भाव आहे मार्केटला? 2500 रुपये आहे. 2500 रुपये आहे ना. हो. तर हा असाच राहील का काय आशा आहे नाही, कमी तुम्हाला? होईल वाटते पुढे. कमी होईल आहे ना. हो. यावर्षी जास्त पेरा असल्या हो, कारणानं कमी होईल. कमी होईल. तर तर 2000 राहील अशी आशा आहे. 2000 हो. तरी बी जवळपास 2000 राहिला समजा. 80 पोते जर तुम्हाला झालं हो. 70-80 पोते. तर तरी तुम्ही आज घाट्यात नाही आहे समजा. गाड्यात नाही. आज जर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1,60,000 रुपये ही समजा ज्वारी तुम्हाला होऊन राहिली. होऊन जाईल. तर निंदन केलंच नाही म्हणताय ना? निंदन केलंच नाही त्याचं. निंदन नाही केलं. फक्त फवारेच पैसे लागले. हो.
आणि पेरणीचे आणि वावर तयार करायचे. पेरणीचे आणि वावर तयार करायचे. बस. आतापर्यंत समजा 25,000 25,000 रुपये तुम्हाला. रुपये आहे. तुम्हाला एक तुम्ही सांगा की आता तुम्हाला काही जनावराचा त्रास वगैरे काय आहे का? काय नाही, झटका मशीन लावलं. झटका मशीन लावलेली आहे ना? हम्म. मग बाकी दुसरा काही बाकी काही त्रास नाही. पाखरा गिखरा त्रास वगैरे काही? पाखरे कमी आली यावर्षी. पाखरही कमी आहे ना? हम्म. कारण काय बरं याचं? काय सांगा, यावर्षी पाखरच नाही. पाखरं नाही आहे ना? पण आज जो तुमचा प्लॉट बसलेला आहे एकदम चांगल्या पद्धतीनं बसलेला आहे. आणि कसं आहे, शेतकरी फारसे असे कष्ट खूपच करतात. आज काही समजा याच्यावर आहे तुमची फुल अवस्थेतनी आहे, हो, काही हुंड्यावर आहे, काही हुळल्यावर आहे आणि काही काही अ, भरडली. काही भोरटली. तर जवळपास याला अजून किती दिवस लागतील समजा? 1 महिना लागते ते. पूर्ण 1 महिना हो, लागते. पूर्ण 1 महिना. तर हे जे आता अवकाळी पाणी वगैरे येऊ राहिलं हो. त्याच्यापासून काही फरक पडते का याले? नाही, सध्या काही फरक नाही, फक्त हवा नाही पाहिजे. फक्त हवा पाहिजे नाही आहे ना? हवा नाही, गारगोड नाही पाहिजे, बस. बाकी पाण्याला काही नाही. पाण्याला काही होणार सध्या नाही. फरक नाही पडत पाण्यात. तर भरडली की मग लाल होती. बरं. तर मला फक्त एकच सांगा तुम्ही की नेमकं याला तुम्ही खत कोणत्याच प्रकारे दिलं नाही, नाही? खत नाही त्याला त्याचे. खत अजिबातही नाही पहिल्यापासून. नाही आहे ना? युरियाही टाकला नाही, आणून ठेवला घरी, हां हां. टाकला नाही. अशा पद्धतीने यांचा प्लॉट एकदम जोरात बसलेला आहे आणि खरोखर पाहण्यालायक प्लॉट आहे हा. पूर्ण 4 एकराचा बिना खतेचं यांनी लागवड केलेली आहे आणि यांचा प्लॉट खरोखर चांगला बसलेला आहे. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.